नमस्कार, एमपीएससी बाबा ट्रिक्समध्ये आपले सर्वांचं स्वागत आहे। या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पॉलिटी आर्टिकल्सचा काही डेमो दाखवतो। म्हणजे आपल्या कशा भन्नाट ट्रिक्स आहेत, संपूर्ण ट्रिक्सचं आपण पॉलिटी आर्टिकल्सची पेड पीडीएफ बनवलेली, ती जर हवी असेल तर तुम्हाला या नंबरवर संपर्क करून ती पेड पीडीएफ मिळून जाईल। तसेच एमपीएससी बाबा ट्रिक्स नावानेच आपले टेलिग्राम चॅनल आहे। आणखी जर तुम्हाला डेमो पाहिजे असेल तर ते टेलिग्राम चॅनल जॉईन करा। आता मी इथं तुम्हाला काही डेमो दाखवतो, आपल्या कशा ट्रिक्स आहेत। तर बघा, राज्यघटना कलम ट्रिक्स बाय एमपीएससी बाबा। आता बघा, कलम 52 काय आहे, तर कलम 52 आहे भारतासाठी एक राष्ट्रपती असेल। कलम 52 मध्ये भारतासाठी एक राष्ट्रपती असेल अशी तरतूद केलेली आहे। ओके, तर आता याला ट्रिक्स नुसार कसं लक्षात ठेवायचं बघा। तर ट्रिक्स अशी आहे की 52 नुसार भारतासाठी एक ब्राह्मण समाजाचा राष्ट्रपती असेल असे आपण म्हणू। बिकॉज 52 ब्राह्मण असा काय होतो, यमक जुळतो। 52 ब्राह्मण असा काय होतो, यमक जुळतो। आता इथून पुढे कधी बी आर्टिकल्स लक्षात ठेवण्यासाठी असं घोकायचं का, 52 नुसार भारतासाठी एक राष्ट्रपती असेल, 52 नुसार भारतासाठी एक राष्ट्रपती असेल असं घोकायचं नाही। काय म्हणायचं, भारतासाठी एक ब्राह्मण समाजाचा राष्ट्रपती असेल असं म्हणायचं। इथून पुढे कधीही म्हणायचं नाही की 52 नुसार भारतासाठी एक राष्ट्रपती असेल। तशी पाठ करण्याची रटाळ पद्धत आता आपल्याला काय करायची आहे, सोडून द्यायची आहे आणि थोडं वेगळ्या प्रकारे त्याला लक्षात ठेवायचं आहे। अंकाला धरून रटाळ जी पद्धत आहे पाठ करायची ती सोडून द्यायची आहे। कारण 52, 53, 54, 55 हे अंकांमध्ये नेहमी काय होतं, कन्फ्यूज होतं। मात्र पण तुम्ही जर म्हणलात की भारतासाठी एक ब्राह्मण समाजाचा राष्ट्रपती असेल, कन्फ्यूज होईल का? मग होणारच नाही, कारण ते एक युनिक नाव असतं। तर ते नावामध्ये कधी कन्फ्यूज होत नसतं, कारण आकडा हा युनिक असतो का? जसं की 52, 53, 54, 51 हे आकडे युनिक आहेत का? तर आकडे कधीही युनिक नसतात। मात्र एखादा जो शब्द असतो तो युनिक असतो। जसं की ब्राह्मण हा शब्द काय, एकमेव आहे आणि तो युनिक आहे। म्हणून भारतासाठी एक ब्राह्मण समाजाचा राष्ट्रपती असेल अशी आपली ट्रिक्स आहे। ओके, ब्राह्मणच का म्हणलं मग, कारण 52 ब्राह्मण। ओके, त्यानंतर कलम 57 बघा। कलम 57 काय की राष्ट्रपती परत कितीही वेळेस निवडणूक लढू शकतात। बघा, जे अमेरिकन राष्ट्रपती आहेत ते आयुष्यातून फक्त 2च वेळेस निवडणूक लढू शकतात। किती? फक्त 2 वेळेस। अमेरिकन राष्ट्राध्यक्ष आयुष्यात फक्त किती वेळेस, फक्त 2 वेळेस निवडणूक लढू शकतात। मात्र भारतात तसे नाही, लक्षात घ्या, भारतात तसे नाही। भारतीय राष्ट्रपती त्यांच्या आयुष्यात त्यांना वाटेल तेवढे वेळेस म्हणजे कितीही वेळेस निवडणूक लढवू शकतात। त्यांच्यावर निवडणूक लढवण्यासाठी काहीही बंधन नाही, हे लक्षात घ्या। पहिले आता याची ट्रिक्स पाहू, कसं लक्षात ठेवायचं, नंतर बाकी जनरल माहिती पाहू। तर बघा, ट्रिक्स काय आहे, 57 मध्ये शेवटी काय आहे, 7 आहे। ओके, 57 मध्ये शेवटी 7 आहे। तर काय म्हणायचं मग की भारतीय स्त्रिया म्हणतात की मला 7 जन्म एकच पती पाहिजे। म्हणजे भारतीय स्त्रिया ज्यावेळेस असे वडाला फेऱ्या मारतात का, भारतीय स्त्रिया ज्यावेळेस वडाला फेऱ्या मारतात त्यावेळेस म्हणतात की मला 7 जन्म, किती, 7 जन्म, वडाला ज्यावेळेस त्या 7 फेऱ्या मारतात त्यावेळेस म्हणतात की मला 7 जन्म आणि जन्मोजन्म एकच पती पाहिजे। एकच पती पाहिजे म्हणजे परत परत तोच पती पाहिजे, म्हणजे राष्ट्रपती। बघा, पती म्हणजे राष्ट्रपती असं आपण समजू। तसं भारतात कितीही वेळेस एकच राष्ट्रपती परत परत निवडणूक लढू शकतो। जसं की भारतीय स्त्रिया म्हणतात मला परत परत तोच राष्ट्रपती पाहिजे। आता 57 मध्ये शेवटी 7 आहे, म्हणून त्या 7 वरून त्या 7 ला घेऊन आपण ही ट्रिक्स केलेली आहे। ही पण कशी आहे, एक स्टोरी सारखी आहे हे, आणि ही स्टोरी एक युनिक आहे। ओके, ही स्टोरी काय आहे, युनिक आहे। त्यामुळे इथे अशी जर अशा प्रकारे तुम्ही आर्टिकल्स लक्षात ठेवले तर ते एकदम परफेक्ट लक्षात राहतात। ते केवळ परीक्षेपुरतेच नाही तर आयुष्यभरासाठी लक्षात राहू शकतात। तुमचे लेकरं आले, तुमचे नातरुंड आले, तुमचे पुत्रुंड आले जरी एमपीएससी, तरीही त्यांना तुम्ही घरी बसल्या हे आर्टिकल शिकवू शकता। यात काही विषय नाही। ओके, कारण त्या ट्रिक्स अशा आहेत की त्या आयुष्यभरासाठी तुमच्या डोक्यात बसणार आहेत, केवळ परीक्षेपुरतेच नाही। तसंच आपल्याकडे केवळ पॉलिटिक्सचेच ट्रिक्स आहेत का, तर नाही। आपल्याकडे ऑल सायन्स ट्रिक्स आहेत। आपल्याकडे माहिती अधिकार अधिनियम, लोकसेवा हक्क अधिनियम याचे जे कलम आहेत, माहिती अधिकार अधिनियमचे 31 कलम आहेत, लोकसेवा हक्क अधिनियमचे 30 कलम आहेत।
त्यांच्या पण आपण अशाच भन्नाट ट्रिक्स बनवलेल्या आहेत. तसेच ऑल इंग्लिश व्होकॅब्युलरी. काय? ऑल इंग्लिश व्होकॅब्युलरी. जर तुम्ही मेन्सला असाल, कंबाईन ग्रुप सी ग्रुप बीच्या मेन्सला असाल आता, त्यानंतर तुमचा कंबाईनचा ग्रुप सीचा स्कोर 50च्या आसपास असेल तर तुम्ही ग्रुप सी मेन्सला असाल, किंवा सरळ सेवेसाठी इंग्लिश व्होकॅब्युलरी विचारली जाते. ते संपूर्ण इंग्लिश व्होकॅब्युलरीचं ट्रिक्सच्या पेड PDF हवे असतील तर संपूर्ण माहिती तुम्हाला या नंबरवर मिळून जाईल. 84 21 90 83 84 या नंबरवर तुम्हाला संपूर्ण माहिती मिळून जाईल. आपल्या पेड PDF ची संपूर्ण माहिती तुम्हाला काय होईल? मिळून जाईल. आता बघा, हे कलम बघा, मार्गदर्शक तत्वामधील आणि यावर भरपूर वेळेस आयोगाने प्रिव्हियस इयर म्हणजे प्रश्न विचारलेले आहेत. तर कलम 50 आहे बघा. काय आहे कलम 50? तर कलम 50 आहे न्याय व्यवस्थेला कार्यकारी व्यवस्थेपासून अलग ठेवणे. काय आहे? न्याय व्यवस्थेला कार्यकारी व्यवस्थेपासून अलग ठेवणे. तर याची ट्रिक्स काय केलेली आपण? न्याय व्यवस्थेला कार्यकारी व्यवस्थेपासून किमान 50 किलोमीटर दूर ठेवणे किंवा किमान 50 किलोमीटर अलग ठेवणे. तर आता अशी ट्रिक्स का केली? किमान 50 किलोमीटर अलग ठेवणे. त्याचं कारण असं आहे की म्हणजे एक अंदाज असा आपण म्हणतो ना, अंदाजे 50 किलोमीटर दूर ठेवावा असं म्हणतो का? न्यायव्यवस्थेला असं म्हणा की न्यायव्यवस्थेला अंदाजे 50 किलोमीटर दूर ठेवू असं आपण म्हणू शकतो. किंवा असं म्हणतो का न्यायव्यवस्थेला किमान 47-48 किलोमीटर दूर ठेवू, किंवा न्यायव्यवस्थेला किमान 51-52 किलोमीटर दूर ठेवू. किमान म्हणलं की आपण एक राऊंड फिगर आकडा लक्षात घेतो. ओके, किमान म्हणलं की एक राऊंड फिगर आकडा लक्षात घेतो. त्यामुळे आपण राऊंड फिगर काय घेतलेला आहे? 50. न्यायव्यवस्थेला किमान 50 किलोमीटर अलग ठेवणे कार्यकारी व्यवस्थेपासून. ओके, किमान 50 म्हणजे 50 कलम 50. ओके, तर अशा प्रकारे आपल्या ट्रिक्स आहेत. जर आवडत असतील तर लगेच या नंबरवर संपर्क करून पेड PDF परचेस करा. तसेच तुम्हाला आणखी सब्जेक्टचा डेमो पाहायचा असेल तर आपले हे टेलिग्राम चॅनल जॉईन करा, MPSC ट्रिक्स. ओके, धन्यवाद.